नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, व्यसन कुठलेही असो ते वाईटच असते. जर तुम्हाला व्यसन लागलेले असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा, कारण कुठल्याही प्रकारचे व्यसन असो ते कधीही चांगले कधीच नसते. मग ते दारूचे असो, सिगारेटचे असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे व्यसन असो, ते नेहमी वाईटच असते आणि त्या व्यसनामुळे आपलं आयुष्य खराब होण्याची होतेच. त्यामुळे व्यसन हे करणे बंद केले पाहिजे. जर तुम्हाला व्यसन करायची सवय असेल किंवा दारू प्यायची किंवा अन्य कुठलीही व्यसन असेल तर ते लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही व्यसनाधीन व्हाल आणि त्यामुळे एकतर तुमचं तर आयुष्य खराब होईलच, तुमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होईल, तुमच्या किडन्या खराब होण्याची शक्यता आहे. जर तंबाखू किंवा तत्सम व्यसन असेल तर तुम्हाला एकतर कॅन्सर सारखे मोठे भयंकर आजार देखील होण्याची दाट शक्यता असते. म्हणून व्यसन हे करणे टाळले पाहिजे. जर कोणीही तुम्हाला असं म्हणत असेल की बघा दादा, हे व्यसन केल्याने किंवा दारू पिल्याने किंवा तंबाखू खाल्ल्याने तुमचा मानसिक ताण कमी होतो किंवा मानसिक ताणतणाव कमी होत असेल, असे म्हणत असेल तरी ते चुकीचे आहे. कारण कुठल्याही व्यसनामुळे आपले मानसिक ताण कमी होत नसते, उलट त्यामुळे आपला मानसिक ताण अधिक वाढत असतो किंवा एखाद्या आजारात तुम्ही दारू प्यायल्याने तुमचे तो आजार कमी होतो असा बरेचसे लोक सांगत असतात, चुकीचा सल्ला देत असतात. परंतु त्याच्याने आजार बरा होण्यापेक्षा आपलं आयुष्य खराब होण्याची दाट शक्यता असते. आपलं आयुष्य त्यामुळे खराब होतो आणि आपलं आयुष्य तर खराब होतो, त्यासोबत आपलं कुटुंब देखील उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता असते. जर आपल्याला दारूचं व्यसन असेल आणि ते आपण नेहमी करत असेल तर आपल्या दारूच्या व्यसनामुळे आपलं आयुष्य तर खराब होतंच, आपल्या कुटुंबियाचं आयुष्य देखील खराब होतं. कारण आपण जर दारूच्या नादात असतो तर आपलं लक्ष आपल्या कुटुंबाकडे अजिबात नसतं. त्यामुळे आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा देखील नाश होतो आणि आपल्या कुटुंबात देखील खूप ताणतणाव निर्माण होतो. बरेचदा दारू पिण्याकरिता किंवा व्यसन करण्याकरिता बरेचसे लोक काय करतात की आपल्या घरची भांडी कुंडी देखील विकायला मागे पुढे करत नाही किंवा कुठलंही काहीही करून ते दारू किंवा तत्सम व्यसन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांचं तर आयुष्य खराब होतोच, परंतु त्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य खराब होतं. एकतर त्यांचं आर्थिक परिस्थिती खूप खराब होते, हालावते. कारण दारू पिल्याने आणि ती सवय खूप वाढल्याने बरेचदा आपल्या घरच्या कुटुंबियांना आपण पाहिजे तसं सुरक्षित ठेवू शकत नाही आणि त्या दारूच्या नादापायी आपण आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब करत असतो. जर आपण सारखं दारू पिलो किंवा तत्सम व्यसन करत असलो तर आपण आजारी देखील बऱ्याचदा पडत असतो आणि आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला जो खर्च येतो तो आपल्या कुटुंबियांनाच करावा लागत असतो आणि अन्य कुणीही करत नाही. त्यामुळे एकतर आपली आर्थिक नुकसान खूप मोठे होते आणि आपली सामाजिक पातळी देखील कमी होत असते. जर आपण नेहमी दारू पित असलो किंवा तत्सम व्यसन करत असलो तर लोकांना जर आपल्याबद्दल माहीत झालं की आपण व्यसन करतो आणि आपली व्यसनाची एक मर्यादा माहीत झाली की हा खूप व्यसन करतो, खूप दारू पिऊन राहतो, तर लोकांच्या किंवा समाजासमोर आपली आपला मानसन्मान कमी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे एक तर तुमचं आर्थिक नुकसान होतो आणि एक तर सामाजिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात दारू किंवा इतर व्यसनामुळे होत असतो. त्यामुळे व्यसन कुठलंही असो ते टाळलं पाहिजे. त्याचप्रकारे बऱ्याचदा आपण आजारी खूप होत असतो. एकतर आपली आरोग्य देखील यामुळे खूप खराब होत असते. आपण आजारी नेहमी पडत असतो व त्या आजारामुळे आपल्याला दवाखान्यांना किंवा इतर ठिकाणी आपले पैसे खूप खर्च करावे लागत असतात, घालवावे लागत असतात. त्यामुळे व्यसन हे कुठलंही असो ते बंद करणं खूप गरजेचं असतं. कितीही आपले मित्र सांगू की याच्यामुळे मजा येते, आपला मानसिक ताण कमी होतो, परंतु कुठल्याही व्यसन केल्याने कुठलाचेच मानसिक ताण कमी होत नाही. उलट आपल्यासोबत आपल्या घरच्यांचं देखील मानसिक ताण वाढत असतो आणि आपलं मानसिक संतुलन खराब होण्याची यामुळे दाट शक्यता असते. त्यामुळे दारूसारखं किंवा इतर कुठलंही व्यसन आपण करणं टाळलं पाहिजे. फक्त पुरुषांनाच मानसिक ताण किंवा असतो असं नाही, बऱ्याचदा स्त्रियांना देखील बरेचसे ताण असतात, बरेचसे कष्ट असतात. केवळ दारूनी जर किंवा इतर व्यसन केल्याने जर मानसिक ताण कमी होत असते तर सर्व स्त्रियांनी ते पिले असते किंवा सर्वच
लोकांनी ते पिले असते व आपले मानसिक ताण कमी केले असते, परंतु तसं कधी होत नाही. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.